नमस्कार. आज 24 नोव्हेंबर 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना माहिती आहे काल महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शनचा निकाल लागला व एक अनाकलनीय आणि अभूतपूर्व असा ऐतिहासिक निकाल काल लागलेला आहे. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामार्फत जनतेचे आशीर्वाद किंवा जनतेचे त्यांनी आभार मानत आहेत. त्यानिमित्ताने ही ॲडव्हर्टाईज आहे, आपण ती स्किप करूयात व पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट न्यूज आहे झारखंडमध्ये मुक्ती मोर्चाच हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात इंडियाला बहुमत झारखंडमध्ये प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट न्यूज पोटनिवडणुकांमध्ये देखील भाजपची सरशी. त्या दरम्यान वायनाडमध्ये प्रियंका गांधींचा दणदणीत विजय झालेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर नांदेड पोटनिवडणूक जी होती लोकसभेसाठीची तिथे पण BJP जिंकलेला आहे. ओके, या झाल्या आपल्या महाराष्ट्र किंवा म्हणजे ज्या निवडणुकी संदर्भातच्या बातम्या ह्या आपल्याला थोडंसं पाहता आल्या. त्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार 37 ठार. नेक्स्ट न्यूज अदानींना अमेरिकेच्या SECचे समन्स. लाचखोरी प्रकरणात काका पुतण्याला खुलासा करण्याचे निर्देश. आता अगदीच जर पाहिलात तर महाराष्ट्र असू द्या किंवा भारतामध्ये काका पुतण्यांना खूप महत्त्व आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे सहज मला आठवलं त्यानिमित्ताने जोकसपाट. त्यानंतर पुढे जाऊयात. MSPला कायदेशीर मान्यतेचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारस. आता पहा, सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी ज्यावेळेस पंजाब आणि हरियाणाचे जे शेतकरी आंदोलन करत होते त्यानिमित्ताने सुप्रीम कोर्टाने एक समिती बसवली होती. मग सुप्रीम कोर्टाच्या समितीने असा अहवाल दिलेला आहे की आपण MSPला कायदेशीर मान्यता देऊ शकतो. पहा, मग आता पाहूयात. हिवाळी अधिवेशन अगदीच उद्यापासून चालू होत आहे. मग त्यानिमित्ताने त्याबद्दल काय चर्चा होईल किंवा अगदीच जर संसदेने जर असा विचार केला तर त्याबद्दल आपल्याला अगदीच पाहता येणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेचे ज्यावेळेस उत्तर लिहिताना त्यावेळेस शेतकऱ्यांची एखादी समस्याबद्दल जर तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर तुम्ही हे पॉईंट नक्की लिहू शकता की सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टाची जी स्पेशल समिती बसण्यात आलेली होती त्या समितीच्या अंदाजानुसार पण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की MSPला कायदेशीर मान्यता देण्यात यावी. ओके, हा पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा आहे, बाकी आवश्यकतेचं नाही आहे. त्यानंतर दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीरच. ओके, त्यानंतर येतात कालच्या दिवसभरातील घडामोडी व अगदीच पहा महायुती 2.25. आता सर्वांना अगदीच पहा, म्हणजे अगदी BJPला पण वाटलं नव्हतं की म्हणजे त्यांचं 90% एवढं स्ट्राईक रेट असेल. म्हणजे अगदीच पहा 90%पेक्षा जास्त काल BJPचं स्ट्राईक रेट राहिलेलं आपल्याला बेसिकली पाहायला मिळालं. व अगदी विथ स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 90% BJP वॉशेस आउट शरद पवार अँड उद्धव ठाकरे. ओके, म्हणजे खरंच दिवसातील किंवा अगदी महाराष्ट्राची जेवढ्या विधानसभेच्या निवडणूक वगैरे झालेल्या आहेत ना त्यापैकी ही सर्वात मोठी निवडणूक होती किंवा म्हणजे एकदम अभूतपूर्व ही निवडणूक होती असं तुम्ही लक्षात ठेवू शकता व तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. ओके, महायुतीला 236 जागा, भाजपची मुसंडी. शिंदे अजितदादांच्या पक्षांनाही घवघवीत यश. काँग्रेस महाविकास आघाडीचे संपूर्ण पानिपत झालेलं आहे. आता BJPचे 132 जागा, काँग्रेसच्या 16. त्यानंतर शिवसेना शिंदे गट 57 जागा. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट 20 जागा. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा. ओके, म्हणजे अगदीच जर तुम्ही पाहिलात ना याचे चिरकाल परिणाम होणार आहेत. ओके, चिरकाल परिणाम कशा पद्धतीने तर पहा, अगदी आपल्या ज्यावेळेस राज्यसभेची निवडणूक येते ना, राज्यसभेवरती पण त्यांचे कॅन्डिडेट आता कमी होणार आहेत. ओके, पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्यसभेवरती जे कॅन्डिडेट जाणार आहेत ना यांना पाठवता येत नाहीत. पाहता म्हणजे खूप यांचे कॅन्डिडेट कमी झाले आहेत. कारण राज्यसभेच्या कॅन्डिडेटला कोण मतदान करतं तर अगदीच जे आपण निवडून देतो ना आमदार 3 मतदान तिथं करणार आहेत. बरोबर, म्हणजे इनडायरेक्टली निवडणूक होती राज्यसभेच्या कॅन्डिडेटची. बरोबर आहे. मग या निमित्ताने याचे चिरकाल परिणाम नक्कीच दिसणार आहेत. आता काँग्रेस, त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याबद्दल. ओके, आता पहा आपल्याला जास्त डीपली वगैरे जायचं नाही आहे, तरी पण पहा जे निवडून आले त्यांना खरंच अभिनंदन. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही. त्यानंतर पहा श्रीजया चव्हाण यांनी भाजपचे कमळ फुलविले. भोकर मतदारसंघामधून त्या निवडून आलेले आहेत. श्रीजया चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्या मुलगी आहेत. त्यानंतर पुढे जरांगे यांच्या निवडणुकीवरील प्रभाव संपला. आता प्रश्नचिन्हच खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे. कारण तुम्ही जर पाहिलात मराठवाड्यामध्ये पण तशा पद्धतीने पूर्ण तिथं फॅक्टर वगैरे लूज झालेला आहे. ओके, त्यानंतर बाले किल्ल्यात काँग्रेस भुईसपाट. म्हणजे पहा खूप हे झालेले आहेत, काय म्हणू शकता तुम्ही. कालच्या निकालामध्ये ना अगदीच अनाकलनीय असे चेहरे वगैरे पडलेले आहेत. आता एकच मिनिट द्या, कुठे गेलेत ते चेहरे. हे पहा इथे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात. ओके,
एकेवेळी अगदीच काँग्रेसचे लीडर्स किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले यांचा पराभव काल झालेला आहे. म्हणजे ही न्यूज वाचल्यानंतर तर याच्या पुढे आपण काही बोलू शकत नाही. त्यानंतर पवार जिंकले, पवार हारले. सर्वांना माहिती आहे बारामतीची सीट वगैरे अजित पवार जिंकलेले आहेत. 1,00,000 मताधिक्यांनी ते निवडून आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, आता राजकीय विश्लेषण वगैरे झालेलं आहे. मग आपण पण त्यामध्ये नक्कीच पडणार आहोत. राजकीय विश्लेषण आपलं पण म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून पण राजकीय विश्लेषण आपण करणं गरजेचं आहे. आता बाकी जे राजकीय नेत्यांनी वगैरे केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं नाही आहे. पण इथं जे देण्यात आलेलं आहे किंवा लोकसत्तामधील जे आर्टिकल आलेले आहेत ना ते आपण नक्की पाहणार आहोत. आता अगदीच तुम्ही इथं थांबलं तरी चालेल, पण एक पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जर तुम्हाला विश्लेषण ऐकायचं असेल किंवा नेमकं कशा पद्धतीने, तर नक्कीच तुम्ही हे विश्लेषण वगैरे ऐकू शकता. तर पहा, संघशक्तीचा विजय, एकत्रितपणे एक दिलाने एका सुराने लढत आणि बेदिली भिन्न स्वरात त्यास आव्हान देणे यातील फरक ही निवडणूक दाखवून देते. ओके, आता पहा, अगदीच आपल्याकडे डायरेक्टली आता EVMवर दोष येतील किंवा म्हणजे मतदारसंघ वगैरे त्याबद्दल आपल्याला तिकडे पडायचं नाही आहे. पण आपल्याला डायरेक्टली काय दिसतं ते महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्ही पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जर या निवडणुकीला पाहिलात ना, म्हणजे तुम्ही न्यूट्रल होऊन पाहण्याचा विचार करा. ओके, न्यूट्रल होऊन पाहण्याचा विचार करा. जर तुम्ही कोणाची पण साईड जर घेत असाल, महाविकास आघाडी किंवा महायुतीची जर तुम्ही साईड घेत असाल ना, तर तुम्ही न्यूट्रल राहू शकणार नाही. पहा, बायस्ड ओपिनियन येईल तुमचं. पण आपण जर ज्यावेळेस न्यूट्रल होतो ना त्यावेळेस पहा कशा पद्धतीने ही निवडणूक वगैरे लढवली गेली होती. तुम्ही अगदीच जर पाहिलात ना, दिवाळी दरम्यानच अगदी महायुती जी आहे त्यांनी प्रचाराला वगैरे सुरुवात केली होती. पण त्याच दरम्यान काय झालेलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काय तर उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामधील जे संजय राऊत आहेत आणि काँग्रेसमधील जे नाना पटोले आहेत प्रदेशाध्यक्ष, यांच्यामध्ये कलगीतुरा वगैरे म्हणजे तशा पद्धतीने ते भांडण वगैरे चालू होतं. बरोबर आहे. व पहा, आपण स्वतः साक्षीदार आहोत, कारण त्यावेळेस पण न्यूज अनालिसिस वगैरे आपलं चालू होतं, किंवा तुम्ही तेव्हाची लोकसत्ता वगैरे काढून नक्की पाहू शकता. ओके, तो एक मुद्दा आहे. म्हणजे पहा, त्यांचे कॅन्डिडेटच ठरले नव्हते. आता महायुतीचे पण त्यावेळेस कॅन्डिडेट ठरले नव्हते, परंतु त्यांनी प्रचाराला तशा पद्धतीने सुरुवात केली होती. पूर्वीपासूनच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली, पण यांचे कॅन्डिडेटच ठरले नाहीत, त्यामुळे यांचा प्रचार पण पुन्हा मागे ठरला. त्यानंतर पहा, अगदीच जी लाडकी बहीण योजना वगैरे आता सध्याला स्टेटसवरती वगैरे म्हणजे भरपूर वार वगैरे दिसत आहे, मान्य आहे. पण पहा, अगदी लाडकी बहीण योजना फक्त BJPची होती का? तसं नाही आहे. इकडे महालक्ष्मी योजना काँग्रेसनी पण आणली होती, पण त्याचा प्रचार बरोबर झाला का? तर बिलकुल झाला नाही. पहा, अगदी यांनी दिले 1500, मग त्याचं यांनी पण 2100 रुपये करण्याचा एकनाथ शिंदे यांनी वायदा केलेला आहे. बरोबर, आता त्याचं काय होईल त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे. पण पहा, अगदी दोघांचे पण सरळ होते, पण नेमकं कुठे हरले हे थोडंसं पाहणं यांना खूप गरजेचं आहे. त्यानंतर पहा, दरवेळेस राहुल गांधींच्या वगैरे सभा होतात, पण राहुल गांधींच्या यावेळेस सभा वगैरे झाल्या का? फक्त ते वायनाडमध्येच वगैरे थोडेसे बिझी राहिलेले आपल्याला दिसून आले, किंवा शेवटच्या क्षणी वगैरे इथं गडचिरोलीमध्ये वगैरे सभा झाल्या प्रियंका गांधी यांच्या वगैरे. मग हे बरोबर आहे का? लोकसभेच्या वेळेस वातावरण वगैरे म्हणजे तुम्ही पहा, लोकसभेमध्ये नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते योग्य ठरलेले होते. पण ज्यावेळेस विधानसभेचे इलेक्शन आले ना त्यावेळेस त्यांच्या सीट शेअरिंगमध्येच प्रॉब्लेम, तिथून पासून ते म्हणजे अगदी पुढेपर्यंत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होता. किंवा पहा, काल किंवा परवा दिवशीचा आय थिंक लोकसत्ता मला आठवत असेल, त्या लोकसत्तामध्ये पण न्यूज आलेली होती, संजय राऊत आणि नाना पटोले परत एकदा भिडलेले होते एकूण एकाला. आता पहा, हा 22 तारखेचा पेपर आहे. ओके, मग या न्यूजमध्ये पहा, CM फेज ऑफ MVA, राऊत अँड पटोले इन पब्लिक स्पॅट अगेन. ओके, म्हणजे अगदीच पहा, त्यांच्यामध्ये एकत्रितरित्या वगैरे ते नव्हतेच असं आपल्याला डायरेक्टली म्हणता येईल. ओके, म्हणजे परत निवडणुका झाल्या तरी पण यांचं भांडण काही संपतच नव्हतं. ओके, त्यामुळे अगदी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना म्हणजे ह्या निकालाकडे, तर थोडंसं पहा, काँग्रेसने जे हवा वगैरे तशा पद्धतीने म्हणजे कदाचित तो जो विजय झाला लोकसभेमध्ये वगैरे, पण पहा लोकसभेमध्ये जो विजय झाला ना अगदीच त्यावेळेस ज्या लोकशाही संस्था वगैरे जे NGO वगैरे आहेत ना ते पण मैदानामध्ये उतरलेले होते लोकसभेच्या वेळेस. पण ह्यावेळेस त्यांनी पण थोडंसं म्हणजे हे केलं, कारण महाविकास आघाडीत स्वतःचे कॅन्डिडेटच देत नव्हते. बरोबर आहे, ती एक चूक झाली. त्याच्यानंतर अगदी आता इथं देण्यात आलेले आहेत त्या चुका वगैरे आपल्याला तसं बोलायचं आहे. पण अगदी आणखीन एक जर सीट म्हटला तुम्ही तर सोलापूरबद्दलची. ओके, आता अगदीच निवडणुकीच्या आदल्या दिवशी तिथे जोडीमारो वगैरे आंदोलन होतात. म्हणजे हे काय आहे तुमचं महाविकास आघाडी असं म्हणता तुम्ही, किंवा धर्म जो आहे आघाडी धर्म त्याचं तुम्ही पालन वगैरे केलेले आहात का? तर बिलकुल इथं पालन झालेलं नाही आहे. पहा, अगदी कदाचित मी आत्ताच म्हटलं ना की NGO वगैरे त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस अगदीच मैदानात वगैरे उतरलेले होते व नरेटिव्ह तिथं त्यावेळेस सेट झालेला होता. पण यावेळेस ते नरेटिव्ह वगैरे सेट करू शकले नाहीत, किंवा त्यांच्यामधला जो आघाडी धर्म आहे तो अशा पद्धतीने बाहेर येत होता. ओके, म्हणजे अगदी ते स्वतःमध्येच एकत्र नव्हते, त्यामुळे कदाचित हा
जो काल अपयश त्यांना प्राप्त झालेलं आहे, कदाचित ते असू शकतं असं आपण डायरेक्टली इथं म्हणू शकतो. त्यानंतर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर महाराष्ट्रामध्ये होता, हे मी पण मान्य करतो व लोकसत्ता लेख पण मान्य करत आहेत. ओके, आता अगदीच एवढे न्यूजपेपर वगैरे वाचल्यानंतर पहा लक्षात येतं की कुठे नेमकं प्रॉब्लेम वगैरे होत आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. अगदी आणखीन त्यानंतर पहा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर इथं म्हटला तुम्ही तर INC बद्दलचा आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस. अगदी अशाच पद्धतीने हवा त्यांच्याकडे कुठे हरियाणामध्ये झालेली होती. ओके, हरियाणामध्ये त्यांनी हरियाणामध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर कदाचित त्यांना समज येईल असं आपल्याला बेसिकली वाटलं होतं महाराष्ट्राबद्दल, पण त्यांनी इथं पण काही त्याबद्दल त्यांनी सीख वगैरे इथं घेतलं नाही आहे. ओके, अगदीच त्यांनी पहा राहुल गांधी असू द्यात किंवा म्हणजे जे मोठे नेते होते त्यांनी इथं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी वगैरे प्रयत्न काहीच करण्यात आलेले नाहीत. ओके, म्हणजे हे 2-3 जे कारणं वगैरे आहेत याबद्दल आपल्याला सांगता येतं. त्यानंतर शेवटचा पॉईंट येतं पाहता फुटकळ आणि फुसकेच. आता वंचित बहुजन आघाडी असू द्या, मनसे, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू वगैरे हे जे बारीक बारीक संस्था वगैरे आहेत किंवा हे जे बारीक पक्ष आहेत, आता यांच्याबद्दलचं जर म्हटलं तर आता अगदीच तुम्ही लातूर ग्रामीण बद्दलचा निकाल वगैरे जर पाहिला, आता अगदीच 2019च्या निवडणुकीमध्ये जो काही झालेला होता क्रम, अगदी तशाच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी यांनी परत एकदा तशा पद्धतीने म्हणू शकता तुम्ही काही मतदारसंघांमध्ये तशाच पद्धतीने झालेलं आहे. पहा लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये अगदीच 5,000 मतांनी म्हणजे कॅन्डिडेट निवडून आला, पण 9,000 मतं जी आहेत ना ती वंचित बहुजन आघाडीला गेलेली आहेत. ओके, म्हणजे असे पण काही फॅक्टर आहेत जिथे अगदीच वंचित बहुजन आघाडीमुळे वगैरे काही कॅन्डिडेट वगैरे पडलेले आहेत. आता पहा यामध्ये नुकसान कोणाचं होत आहे तर दोन्ही पक्षाचं होत आहे, हे पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना वगैरे कदाचित समजलेलं नसेल. ओके, आपण पहा अगदी याबद्दल काय झालं किंवा काय बरोबर वगैरे होतं हे बोलायचं नाही आहे आपल्याला, पण कदाचित यांनी विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे असं मला तिथं बेसिकली म्हणायचं आहे. पण आता BJP का जिंकली किंवा म्हणजे नेमकं त्यांच्याकडे का बेस्ट झालं असं आपण थोडंसं बोलणार होतो, तर एकच मिनिटात थोडंसं जास्त विषयांतर झालं. तर पहा अगदी याच्या पलीकडे जर तुम्ही पाहिलात तर मी पहिल्यांदाच म्हटलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांची वगैरे पहिल्यांदाच मागणी मागितली की आम्ही लोकसभेमध्ये वगैरे तुम्हाला तशा पद्धतीने फेअर प्राइजेस वगैरे देऊ शकलो नाही, हा एक मुद्दा झाला. बरोबर, मग लगेच त्यांनी विश्लेषण वगैरे केलं पहा, व अगदीच त्यांच्याकडे RSS जी संघटना आहे ती अगदी ग्राउंड लेवलवरती अगदी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे पहा. पण INCकडे किंवा जे शिवसेना आहे यांच्याकडे तशा पद्धतीने अगदीच ग्राउंड लेवलवरती काम करणारी एखादीही संस्था आपल्याला दिसत नाही आहे. ओके, मग RSSने ग्राउंड लेवलवरती पहा 330पेक्षा जास्त तिथं सभा घेतलेल्या आहेत. पण महाविकास आघाडीच्या बद्दलचा तुम्हाला माहिती आहेत का? हां, आता अगदीच पहा या सर्वांमध्ये ना एकमेव व्यक्ती वगैरे लढले किंवा म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने लढा दिले ते म्हणजे एकमेव शरद पवार. ओके, म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी लढा दिला, पण अगदीच म्हणजे त्यांना पण थोड्याफार प्रमाणात यश आलं नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण पहा अगदी त्यांनी लढा दिला म्हणजे त्यांच्या सभा वगैरे जास्त झाल्या, पण तुम्ही BJP सोबत जर पाहिलात ना तर आदर्श पद्धतीने त्यांनी OBCच्या 330पेक्षा जास्त तिथं सभा घेतलेल्या होत्या व अगदीच त्यांनी ग्राउंड लेवलवरती काम करतात. त्यामुळे हे जे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर वगैरे आहे त्याला तिथं लढा वगैरे काल BJP देऊ शकलेली आहे. व अगदीच पहा 90%पेक्षा जास्त स्ट्राईक रेट मी असं का म्हणतोय, कारण पहा 152 त्यांनी सीट दिलेल्या होत्या, त्यापैकी 133 जिंकून आणणे म्हणजे नॉट अ जोक. ओके, व त्यामुळेच पहा नेक्स्ट आर्टिकल आहे नायक, खलनायक आणि जननायक. ओके, तर अगदीच तुम्ही पाहिलात 2014मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नायक म्हणून पुढे आलेले होते, CM पदावरचे दावेदार. मग त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत त्यांचा कार्यकाळ परिपूर्णरित्या कंप्लीट केला पहा 5 वर्षाचा. मग पहा 2014 ते 2019च्या कार्यकाळात जर तुम्ही पाहिलात तर अगदीच आपलं लक्षात आलं की देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र अशा पद्धतीने त्यांनी त्यांची प्रतिमा वगैरे तयार केली होती. बरोबर, पण पहा परत 2019मध्ये त्यांचं म्हणजे जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस शिवसेना युती वगैरे तुटली. बरोबर, मग त्याच्यानंतर 2022मध्ये ज्यावेळेस सरकार आलं ना त्यावेळेस त्यांच्यावरती ठपका काय पडला तर खलनायकाचा ठपका वगैरे त्यांच्यावरती, खलनायकी भूमिका वगैरे त्यांच्यावरती पडली. ओके, म्हणजे 2014 ते 2019मध्ये ते नायक होते, तर 2022मध्ये ते खलनायकाची भूमिका पार पाडली व आता परत एकदा ते जयनायक म्हणून म्हणजे अगदीच एकमेव पहा. अगदी जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना 152 पैकी 133 म्हणजे खरंच खूप ही जास्त आकडेवारी वगैरे आहे व अभूतपूर्व हा निकाल आहे असंच मी म्हणेल. तर जयनायक या पद्धतीची जी भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस यांनीच एकमेव म्हणजे अशा पद्धतीने पुढे आणलेली आहे. त्यामुळे खरंच देवेंद्र फडणवीस यांचं खूप खूप अभिनंदन पहा. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जी हे सेट केलेलं आहे ना किंवा ही जी निवडणूक अशा पद्धतीने त्यांनी लढवली ती खरंच अभिनंदनास्पदच आहे ती. ओके, कारण दुसऱ्यांना जर तुम्ही महाविकास आघाडीमध्येच जर पाहिलात हे तर ते तिथं शक्य झालेलं नाही आहे. ओके, त्यामुळे खरंच यांचं अभिनंदन. त्यानंतर पहा लाडकी बहीणला प्रत्युत्तर देण्यात अडथळा कुणाचा, तर अगदीच पहा मी डायरेक्टली म्हटलं ना
काँग्रेसने पण आणलेली होती. असं नाही आहे की पहा पैशाचा तिथं इश्यू येणार नाही. 3,000 रुपये अगदी यांनी पण देण्याचा प्रयत्न केले होते, पण ह्यांच्या ज्या योजना वगैरे आल्या ना ह्या संपूर्ण शेवटी वगैरे आलेल्या होत्या व अगदीच त्यावेळेस भांडण वगैरे तशा पद्धतीने होतं. त्यामुळे कदाचित हे जे निवडणूक आहे ती थोडंसं कमी पडली किंवा कमकुवत झाली असं तुम्ही म्हणू शकता. आता पहा अगदीच याच्याही पलीकडे काहीतरी फॅक्टर्स वगैरे असतील, त्याबद्दल आपल्याला जास्त करून बोलायचं नाही आहे, परंतु पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जे काही योग्य वाटत होतं किंवा जे काही या लेखमध्ये वगैरे देण्यात आलेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पलीकडे आपल्याला राजकीय विश्लेषण किंवा राजकीय बातम्यांना वगैरे आता प्राधान्य द्यायचं नाही आहे. आज इथेच आपण म्हणजे याला क्लोज करायचा आहे टॉपिक. आता उद्यापासून आपल्या नवीन बातम्या वगैरे येतील त्यावेळेस आपण नक्कीच पाहूयात. त्यानंतर पहा संपूर्णकडे राजकीय विश्लेषण आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्याच्यानंतर पहा आजचं इंडियन एक्सप्रेसमध्ये पण त्याच बातम्या आहेत. तत्पूर्वी एक बातमी महत्त्वाची आहे. पुतिन सेज रशिया विल कीप टेस्टिंग न्यू हायपरसॉनिक मिसाईल इन कॉम्बॅट. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की नुकत्याच कोणत्या देशाने हायपरसॉनिक मिसाईल टेस्ट केलेली आहे. तर अगदीच कोण आहे तो देश? आपण आहोत. हायपरसॉनिक मिसाईल. ओके, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये वगैरे मी त्याबद्दल सांगितलेलं आहे की पहा त्याची स्पीड जी आहे ना ती आवाजाच्या स्पीडच्या 5 असते. ओके, त्यामुळे अगदीच हायपरसॉनिक मिसाईल आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. यासोबतच पहा आपण जर टार्गेट केलं, आता हे एक टार्गेट आहे व इथं बी टार्गेट आहे व मी सी टार्गेटवरून जर मारा केलो, ओके, या ए टार्गेटवरती जर मारा केलं व ए टार्गेट ह्या बी टार्गेटच्या जागी जर गेलं तर पहा आपल्याला या डायरेक्शन बदलता येते. ह्या हायपरसॉनिक मिसाईलची डायरेक्शन बदलता येते. पण बॅलिस्टिक मिसाईलमध्ये असं होतं का? तर बिलकुल नाही. जे टार्गेट सेट करून दिलेलं आहे ना तिथंच जाऊन ते आढळतं. पण यामध्ये कसं आहे तर हायपरसॉनिक मिसाईलमध्ये आपल्याला परत एकदा टार्गेट वगैरे सेट करता येतं किंवा टार्गेट चेंज करता येतं. मग अगदीच पुतिन काय म्हणत आहेत पहा, आता रशिया पण हायपरसॉनिक मिसाईल वगैरे टेस्टिंग करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग अगदीच पहा थोडंसं आता ते जास्तच भडकलेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्याबद्दलच्या न्यूज वगैरे येत आहेत. त्याच्यानंतर पुढे चला. नूडल्स अँड वाईन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स फॉर न्यू ट्विस्ट इन चायनाज डोपिंग. स्पोर्ट्समध्ये जर गेलात ना तुम्ही तर तिथं आपल्याला डोपिंग टेस्ट करावी लागते. बरोबर, डोपिंग टेस्टमध्ये ना जे चायनीज खेळाडू आहेत ते अगदीच कमी पडत आहेत किंवा म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये ना डोपिंग कंटेंट वगैरे तिथं सापडत आहेत. म्हणजे वाईनचे वगैरे कंटेंट तिथं सापडत आहेत. मग यासाठी पहा त्यांनी काय केली तर अगदीच त्यांच्या स्वतःवरती रिसर्च वगैरे त्यांनी घडवून आणली. मग त्या रिसर्चबद्दल हा पॉईंट देण्यात आलेला आहे. तत्पूर्वी पहा 23 चायनीज स्विमर्स वर टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर अ बँड हर्ट ड्रग. ऑफिशियल सेज वाईन युज्ड फॉर कुकिंग वॉज स्पाइक. जे नूडल्स ते खातात, ओके, ते बनवत असताना किंवा अगदीच जी कंपनी त्यांना बनवते ना त्यावेळेस हे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वाईनचे कंटेंट वगैरे त्यांना आढळून आलेले आहेत. म्हणजे अगदीच जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण पण आपल्या पण देशामध्ये जर तुम्ही पाहिलात तर खरंच ते किती योग्य आहे किंवा म्हणजे FCCI त्यांच्यावरती खरंच ते 100% प्युअर आहे का असा तिथं प्रश्न नक्कीच निर्माण होतो. 100% खरंच कोणतं फूड वगैरे प्युअर आहे का हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. या नात्याने मी ही न्यूज घेतलेली आहे. आय होप सर्व पॉईंट आता तुम्हाला समजलेले असतील. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.